हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त हिरवी मिरचीची गवारीची भाजी बनवलेली आहे. अगदी झटपट झणझणीत अशी चवीची, करायला सोपी आणि खायला आहे ना मस्त अप्रतिम अशी चवीची. आता ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा सकाळी घाईच्या वेळेस बनवू शकता. खूप सुंदर. आणि ही भाजी जर तुम्ही बनवली तर एक काही 2 चपाती ना तुम्ही जास्त खाल, इतकी सुंदर अशी ही गवारीची भाजी आहे ना झालेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर आपण आहे ना इथे कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये अर्ध पळी आहे ना तेल टाकायचं. तेल गरम झालं की आपण आहे ना गवारी छान अशी खोडून घेतलेली आहे. आता मी ते एवढे मोठेले तुकडे केलेत. तुम्ही ह्याच्यापेक्षा आहे ना मोठे करू शकता किंवा छोटे करू शकता. आता गवारी आपल्याला सगळ्यात अगोदर भाजून घ्यायची. गवारी भाजायला ठेवली. इथे मी इथनं 5 ते 6 हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण घेतले. ह्याचं मी जाडसर असं वाटण करून घ्यायचं, पाणी न टाकता. एक कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. कांदा टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला आहे. गवारी पण बघू शकता आपली इथे भाजत आलेली आहे. गवारी आहे ना आपल्याला छान हे बघा असं त्याच्यावर डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. गवारी आपण भाजून घ्यायची म्हणजे गव्हाची टेस्ट आहे ना अजून छान अशी येते. आता इथे कढईमध्ये ना 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झालं तेल की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा जो ठेचा करून घेतला आहे तो टाकायचा. आणि 1 मिनिटभर आपल्याला आहे ना हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूयात. आणि कांदासुद्धा आपल्याला आहे ना एकसारखा हलवत आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ना टोमॅटो टाकायचा. आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला ना अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो भाजताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो आपला पटकन असा आहे ना भाजला जातो. तर टोमॅटो, कांदा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हळद, धना पावडर, जिरा पावडर टाकणार आहे. तर हेही आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात. आणि भाजून घेतलेली गवारी टाकणार आहे. गवारीसुद्धा आहे ना 1 ते 2 मिनिट आहे ना फास्ट गॅसवरती ना आपल्याला परतून घ्यायची आहे. आता इथे मी पाणी टाकणार आहे. तर इथे माझ्याकडे गरम पाणी आहे त्याच्यामुळे गरम पाणी टाकलेलं आहे. तुमच्याकडे थंड पाणी असेल तरी काही हरकत नाही. पाणी टाकलेलं आहे. आणि गवारी आपली पूर्ण पाण्यामध्ये जाईल ना एवढंच पाणी टाकायचं. ह्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकू नका. चवीनुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. टोमॅटो भाजताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे हिशोबानेच मीठ टाका. आणि आता हे बघा गरम पाण्याचा वापर केला ना त्याच्यामुळे पटकन अशी उकळी आलेली आहे. 1 उकळी आली की ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा. भरपूर असा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आणि मस्त झटपट अशी आपली गवारीची भाजी नाही ते तयार होते. आता गॅस मीडियम ठेवू आणि ह्याच्यावरती झाकून ठेवले ना मस्त गवारी आपण यांना शिजवून घेणार आहे. तर पाहू शकता गवारीतलं पाणीसुद्धा आहे ना बऱ्यापैकी आटलेलं आहे. आपल्याला एकदम सुक्की भाजी अशी बनवायची आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करूयात. आपल्याला हे पाणी आहे ना छान सगळं आटवून घ्यायचं आहे. पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे. आणि एक 2-3 मिनिटांनी ना भाजी हलवून घ्यायची म्हणजे खाली लागणार नाही. तर बघू शकता पाणी बऱ्यापैकी ना आटलेलंच आहे. अगदी थोडंसं राहिलेलं आहे. आता हे पाणी ना आपण फास्ट गॅसवरती पूर्ण आटवून घ्यायचं. जोपर्यंत असं तेल सुटत नाही ना तोपर्यंत पाणी आपल्याला आटवून घ्यायचं. असं तेल सुटलेलं पाहिजे. मस्त अशी आपली गवारीची भाजी आहे ना तयार झालेली. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने गवारीची भाजी बनवता का हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.